दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, महाकवी कालिदास यांच्या अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृत नाटकाच्या संदर्भातलं एक वचन खूप प्रसिद्ध आहे. ते वचन असं आहे, काव्येषु नाटकम रम्यम. याचा अर्थ असा की काव्यापेक्षा किंवा कुठल्याही साहित्यापेक्षा नाटक हा प्रकार जास्त आनंददायी आणि मनमोहक असा आहे. आणि अगदी खरं आहे ते. खरं तर कुठलीही ललितकला, मग ती नाट्यकला असो, चित्रकला असो, संगीतकला असो, साहित्य असो, या सगळ्याच ललितकलांच्या एकंदरीत अस्तित्वामुळे आपल्या मानवी अशा वृक्ष जीवनाला एक सात्विकतेची, आल्हादकतेची किनार लाभत असते आणि त्यामुळे बरेचदा आपलं आयुष्य सुसह्य देखील होतं. अशा ललितकलांचा आस्वाद घेताना रसिक मनाला एक वेगळाच आत्मिक असा अनुभव आणि आनंद प्राप्त होत असतो. ज्याप्रमाणे रसिक मनाला असा आनंद प्राप्त होतो, त्याचप्रमाणे ती कला सादर करणाऱ्या सर्जनशील कलावंताला देखील एक आत्मिक आनंद नक्की मिळतच असतो. आणि अशामुळे कलावंत आणि रसिक या दोघांमध्ये एक अंतस्थ असा अनुबंध प्रस्थापित होत असतो. अशाच एका नाट्यकलेतल्या साधकाचा जीवनप्रवास आजच्या आपण कार्यक्रमामधून जाणून घेणार आहोत. हा नाट्यकलावंत, नाट्य दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार असा नाट्यकर्मी म्हणजे नागपुरातील आणि विदर्भातील रंगभूमीच्या क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ रंगकर्मी माननीय रमेशजी लखमापुरे. माननीय लखमापुरे हे खरं तर व्यवसायानं ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये विद्युत क्षेत्रामध्ये काम करणारं असं व्यक्तिमत्व. पण अशा वृक्ष अशा व्यवसायामध्ये काम करत असताना देखील त्यांनी स्वतःचा नाट्यकलेचा छंद जोपासला, ती कला वृद्धिंगत केली, ती कला जिवंत ठेवली. याशिवाय ते अत्यंत उच्च विद्या विभूषित असे नाट्यकलावंत आहेत. BA मराठी साहित्यातलं MA, नाट्यशास्त्रातलं MFA, याशिवाय नेट ह्या देखील पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. अनेक मराठी, हिंदी, गुजराती अशा नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. खरं तर दिग्दर्शक म्हणून त्यांची एक महत्त्वाची ओळख आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनेक दिग्दर्शनासाठी त्यांना पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. अशा या नाट्यकलावंताचा बायोडाटा किंवा त्याची ओळख खरं तर खूप मोठी आहे. पण एका वाक्यात आणखी जर त्यांची ओळख करून द्यायची झाली तर हा सच्चा मनाचा, दिलदार असा माणूस कलावंत आहे. ही त्यांची ओळख मला जास्त महत्त्वाची वाटते. तेव्हा या कार्यक्रमामधून आपण त्यांचा नाट्यप्रवास जाणून घेऊया. रमेशजी नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे खरं तर आपल्या व्यवसायाचा भाग हा विद्युत क्षेत्राशी, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करण्याशी असा झालेला आहे. पण मग नाट्यकलासारख्या या सृजनशील क्षेत्राशी आपला कसा संबंध आला? स्टोरी अशी आहे की एका अपघाताने मी या नाट्यक्षेत्रात आलेलो आहे. 1982 मध्ये मी ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी इथे विद्युत विषयात अभ्यास करायसाठी आलो होतो. आणि तेव्हा आम्ही तिथे रूम घेऊन राहायचो. तर तिथे आम्हाला कळलं की इथे या परिसरात नाटकांच्या तालमी होतात. तर त्यापैकी एका नाटकाच्या तालमीला मी गेलो आणि तिथे त्यांनी मला सिलेक्ट केलं त्या नाटकात. आणि ते हिंदी नाटक होतं, मुखवटे. NK दत्ता दिग्दर्शक होते. आणि त्या तालमीनंतर त्याचा प्रयोग झाला विजयादशमीला 1982 मध्ये. तर तो माझा पहिला दिवस होता नाटकात तोंडाला रंग लावून स्टेजवर उभा राहायचा. पण त्याच्यानंतर जेव्हा त्याचा प्रयोग पुन्हा दुसरा प्रयोग लागला तर तेव्हा त्यांनी आपल्या एका संबंधिताला, खूप जवळच्या माणसाला घ्यायसाठी मला नाटकातून काढून टाकलं. आणि नाटकातून काढल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू बॅकस्टेज काम करणार.
मी म्हटलं मी रोल केलेला आहे, त्याच्यामुळं मला बॅकस्टेजला करायला इच्छा नाही आहे. तर ते माझ्यावर रागवले अक्षरशः आणि मला गेट आऊट केलं त्या तालमीतनं. आणि तिथं मी बाहेर पडल्यानंतर म्हणजे तिथे माझं डोकं सरकलं की मी नाट्यक्षेत्रात तेव्हा म्हणजे माझी सुरुवात तिथनं झाली आहे. त्या अपघातामुळे त्यांनी जर का गेट आऊट नसतं केलं तर मी या क्षेत्रात आजपर्यंत जे काही काम केलं ते करू नसतो शकलो. पण त्यांनी गेट आऊट केल्यामुळं मला ती खुन्नस आपण ज्याला म्हणतो ती खुन्नस डोक्यात घुसली आणि मग मी त्या नाटकाला स्वतःला वाहून घ्यायचं आणि या क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं. आणि यांनी ज्या प्रकारे गेट आऊट केलं त्यांना उत्तर आपण नाट्यक्षेत्रात काहीतरी मोठं लक्ष साध्य करायचं या उद्देशाने मी नाटकासाठी तयार झालो आणि वळलो. आणि त्याच्यासाठी मग मी MFA केलं आणि वेगवेगळ्या संस्थांमधनं नाटकात काम केलं. तर ती सुरुवात अशी अपघाताने मी या नाट्यक्षेत्रात आलो. म्हणजे असा कुठलाही कौटुंबिक वारसा तुम्हाला अभिनयाचा किंवा नाट्यक्षेत्राचा नव्हता? नाही, माझ्या घरी कुठेही कला क्षेत्रातल्या कुठल्याही भागात आई वडील, माझे बाबा रेल्वेत नोकरी करायचे आणि आई हाऊसवाईफ होती, त्याच्यामुळे त्यांना नाटकाशी किंवा कुठल्याही कलेशी काहीही संबंध नव्हता. म्हणजे पहिले मी खूप शिव्या खाल्ल्या की नाटकाच्या तालमीतनं रात्री उशिरा येताना वगैरे वगैरे. पण मग हळूहळू त्यांना लक्षात आलं की नाही, यांनी मास्टर ऑफ फाईन आर्ट्स केलं ड्रामामध्ये, नेट पास केलं. मग तेव्हापासून त्यांनी मला परवानगी द्यायला सुरुवात केली, स्वीकारलं. आणि तेव्हापासून मग मी नाट्यक्षेत्रात आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सातत्याने 8-10 वर्ष काम करत राहिलो. नंतर मी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आलो आणि मग आता प्रकाश योजना, दिग्दर्शन हे माझे आवडीचे विषय आहेत. म्हणजे कुठल्या तरी अपमानाचं तुम्ही भांडवल करून आज या पदाला तुम्ही प्राप्त झाला आहात असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. कारण बरेचदा अपमान गिळून स्वाभिमानाने जो माणूस उभा राहतो तो नक्कीच काहीतरी करून दाखवतो. याचं एक उदाहरण म्हणून तुम्ही नक्कीच नाट्यरसिकांसमोर आहात असं मला म्हणता येऊ शकेल. मग ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा आलात तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणी गुरु मिळाला का? तुम्हाला कोणी प्रेरणास्त्रोत तुमचे ठरले का? मला गुरु असं कोणी मिळालं नाही या क्षेत्रात, पण मार्गदर्शक पुष्कळ मिळाले. म्हणजे म्हणता येईल की माझा एक मित्र आहे अनिल देशमुख, ज्यांनी मला वाचनाची आवड निर्माण केली माझ्यात आणि हिंदी, मराठी, इंग्रजी साहित्य वाचायचं त्याच्याकडनं मी शिकलो. त्यानंतर मास्टर ऑफ फाईन आर्ट्स करताना मला पुरुषोत्तम दारव्हेकर सर, इंदुरकर सर आणि बबन बेसेकर सर आणि महेश एलकुंचवार सर यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि या सगळ्यांच्या सोबत म्हणजे ते आम्हाला शिकवायचे, त्याच्यामुळे ते शिकवताना लक्ष द्यायचं की नाही या क्षेत्रातले हे दिग्गज लोक आहेत, तर आपल्याला आता त्यांना समोर ठेवून आणि त्यांनी मला म्हणजे माझी पर्सनॅलिटी किंवा माझं वागणं पाहून त्यांनी मला काही उपदेश केलेत की काही आणि सांगितलं की हे असं 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 करायचं. तर ते मार्गदर्शक मला पुष्कळ लाभले. गुरु असं मला आठवत नाही की कोणी मला असा गुरु, म्हणजे माझा गुरु म्हणजे त्या दिवशी जे मी रिबेल केलं किंवा खुन्नस केली त्यापासूनच मला ती प्रेरणा मिळालेली. म्हणजे एकलव्याप्रमाणे तुम्ही शिकत गेलात आणि घडत गेलात असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मार्गदर्शन नक्कीच लाभलं असेलच, काही प्रश्न नाही. आता मला असं सांगा की 40 वर्ष तुम्ही ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम केलं किंवा इतरही क्षेत्रात काम केलं. मग हे सगळं करत असताना तुम्ही हा नाट्यकलेचा छंद कसा काय जोपासला? कारण एवढा पूर्ण वेळ नोकरी करून हे सगळं सांभाळणं आणि एका विशिष्ट ठिकाणी येऊन पोचणं हे एक महत्त्वाचं आणि मोठं काम आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ठरलं ते म्हणजे सातत्य. माझं ऑर्डनन्स फॅक्टरीची ड्युटी 7:30 ते 5:30 राहायची. त्याच्यामुळे 5:30 नंतरचा जो काय वेळ मिळतो तो मी नाट्यकलेसाठी आणि माझं जे काही पॅशन होतं त्याच्यासाठी मी खर्ची घातला. त्या अनुषंगाने मी अनेक पुस्तकं वाचले, नाटकं पाहिली, नाटकं केली. तर सातत्य हा एकच मूळ मंत्र मला असं वाटतं की या प्रवासात महत्त्वाचा ठरला. आणि ऑर्डनन्स फॅक्टरीची ड्युटी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की टेक्निकल जॉब होता, इंजिनिअरिंग फॅक्टरी असल्यामुळे, आणि सकाळी 7:30 ते 5:30 म्हणजे पूर्ण शिनून जायचं डोकं. पण तरी नाटकाच्या तालमीला गेलं की पुन्हा ऊर्जा यायची आणि प्रफुल्लित होऊन पुन्हा रात्री, म्हणजे काही वेळेस तर मी रात्री 12-12 वाजेपर्यंत तालमी केलेल्या आहे. म्हणजे कित्येक वर्ष. आता इंडियन मेडिकल असोसिएशनचे नाटकं बसवतो मी, तर ते नाटकं 9:30 वाजता प्रॅक्टिसच सुरू होते त्याची. तर 9:30 ते 12:30 आणि 12:30 वाजता ती प्रॅक्टिस संपल्यावर घरी जाऊन सकाळी पुन्हा ऑफिसला जायचं 7:30 वाजता. तर या सगळ्या फक्त कामामुळे आणि कामात राखलेल्या सातत्यामुळे आणि कामाप्रती असलेल्या प्रामाणिकतेमुळे मला ही ऊर्जा मिळाली. त्याच्यामुळे ऑर्डनन्स फॅक्टरी ही पोटा पाण्यासाठी करणं आवश्यकच होतं. मग ह्या प्रवासामध्ये खरं तर दिग्दर्शक म्हणून तुमची खरी ओळख आहे, पण अभिनय देखील आपण अनेक नाटकांमधून केला आहे.
तर कोणकोणत्या नाटकांमधून तुम्ही अभिनय केला ते पण जाणून घ्यायला आवडेल. मी सुरुवातीला म्हणजे माझं पहिलं नाटक मुखवटे, ती हिंदी एकांकिका होती. पण त्यानंतर रोटी और बेटी, त्यानंतर बजे ढिंडोरा, नरक गुलजार, इप्टाच्या काही नाटकं होते तिथे काम केलं. मग मला अशी भूक अशी होती की मला असं वाटायचं की नाही मजा नाही आल्या ह्या नाटकात काम करून, खूप मजा नाही आली. आणखी दुसरं नाटक, मग दुसरा ग्रुप, कारण की एक ग्रुपचं एक साचेबद्ध राहतं की त्यांचे त्याच पद्धतीचे नाटकं, पण मला व्हेरायटी पाहिजे होत्या. त्याच्यामुळे मग मी वेगवेगळे ग्रुप शोधायचो. त्याच्यामुळे मग कॉम्रेड जोशी दलित रंगभूमीचं, त्याच्यानंतर मग मी रमेश अंबईकरांनी मला नाटकात घेतलं, तेव्हा छिन्न, रातराणी ह्या नाटकात काम केलं. त्यानंतर इंदुरकरांसोबत मृच्छकटिक ह्या नाटकात काम केलं. आणि मुखवटे तर झालंच, पण असे सारी रात, त्याच्यानंतर मामका पांडवाश्चैव, त्याच्यानंतर वासनाकांड, वासनाचक्र, असे वेगवेगळे नाटकं अभिनय करायला. आषाढ का एक दिन, त्यात मी हिंदीमध्ये कालिदास करायचो आणि मराठीमध्ये विलोम करायचो. तर त्याच्यामुळे ते नाटक दोन्ही भाषेत 2 वेगवेगळ्या दिग्दर्शकांखाली आणि 2 वेगवेगळे रोल करायला मला खूप आवडलं. तर असं अभिनय करता करता 8-10 वर्ष केल्यानंतर जेव्हा मी MFA झालो, तिथनं मी जेव्हा पासआउट झालो, तेव्हा मला असं वाटलं की नाही, नुसतं अभिनय करून आपली नाटकाची भूक भागत नाही आहे, आपण दिग्दर्शन करायला हवं. आणि मला आमचे जे दिग्दर्शक होते, जेव्हा मी ॲक्टिंग करायचो तेव्हा जे दिग्दर्शक होते ते जे सांगायचे त्याच्यापेक्षा काहीतरी आणखी सुचत होतं. आणि मला असं वाटतं की हे आणखी अशा पद्धतीने चांगलं होऊ शकतं, आणखी याच्यात नवीनपणा येऊ शकतो वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे मग मी मास्टर डिग्री झाल्यानंतर माझ्या वयाच्या 24व्या वर्षी पहिलं नाटक दिग्दर्शित करायला घेतलं. जॉन पॉल सार्त्रचं मौत के साये में, मेन विदाऊट शॅडोचं हिंदी ट्रान्सलेशन होतं ते. तर ते नाटक घेतलं आणि ते नाटक घेतल्यानंतर थिएटर मुवमेंट ग्रुप नावाचा आमचा एक ग्रुप होता, तर त्या ग्रुपसोबत ते नाटक करायचं होतं. तर त्यासाठी हॉल बुक करणे हे फार महत्त्वाचं होतं. आणि जसं आता आपण पाहतो की नाटकाचा खर्च खूप जास्त आहे, पण तेव्हा मला ऑर्डिनन्स फॅक्टरीचा पगार झाला होता. तो पगार घेऊन मी सरळ धनवटे रंगमंदिरला गेलो. तिथे एक गुलाबी रंगाची पावती मिळाली की तुमचं या तारखेला बुकिंग झालेलं आहे. आणि माझा 25वा वाढदिवस होता. त्या दिवशी आम्ही त्या नाटकाचा मुहूर्त केला 15 जुलैला, आणि 13 ऑगस्टला तो शो केला. तो माझा पहिला तिकीट शो, माझं पहिलं नाटक आणि दिग्दर्शनाचं, आणि मी त्यात ॲक्टिंगही करायचो. तर तेव्हापासून माझ्या त्याची हिंमत आली की नाही आपण कर सकते. तर त्याच्या आधी ॲक्टिंग करत होतो, पण त्याच्यानंतर मग मी अभिनय आणि दिग्दर्शन करत होतो. पण मागच्या 15-20 वर्षापासून सातत्याने मी दिग्दर्शन करतोय. आपण म्हटलं त्याप्रमाणे दिग्दर्शन ही देखील एक कला आहे. म्हणजे केवळ अभिनयानेच तो नाट्यकर्मी होऊ शकत नाही. एक उत्तम कलावंत हा दिग्दर्शक चांगला होऊ शकतो. त्याचं उदाहरण तुम्ही आहात. तर हा जो खरं तर दिग्दर्शक हाच खरं नाटकाचा पडद्यामागचा खरा सूत्रधार, मार्गदर्शक असतो. त्याचीच भाषा, त्याचं शिकवणं हे खरं तर रंगमंचावर त्याचं मूर्त स्वरूप रसिक बघत असतात. बरोबर आहे. मग ह्या जो दिग्दर्शक आहे, या दिग्दर्शकाच्या अंगी तुमच्या मते काय काय गुण असायला पाहिजेत? मला असं वाटतं की दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप आहे. कुठलंही नाटक सादर करताना नाटकाची संहिता हातात आल्यापासनं परफॉर्मन्सपर्यंत जी काही प्रोडक्शन प्रोसेस आहे, निर्मिती प्रक्रिया आहे, त्या प्रत्येक टप्प्याची माहिती त्या दिग्दर्शकाला हवी. त्यात नवीन पद्धतीनं किंवा नवीनता आणून आपण काही आणखी करू शकू का, हे सातत्याने त्याच्या डोक्यात असायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्याला कॉमन सेन्स असायला पाहिजे. कॉमन सेन्स अशासाठी पाहिजे की त्याला हे वाटायला पाहिजे की मी कोणत्या ऑडियन्ससमोर नाटक सादर करणार आहे, आणि त्या पद्धतीने नाटकाची निवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासोबत टेक्निकल पूर्ण ॲक्टिंग, डायरेक्शन, लायटिंग, मेकअप, कॉस्ट्यूम ह्या सगळ्या गोष्टींचं दिग्दर्शकाला ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण खूप छान सांगता दिग्दर्शकाच्या गुणांबद्दल, पण आणखी ते आपण गुण जाणून घेऊया. पण आता कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण दिग्दर्शकाच्या अंगी असणाऱ्या गुणांबद्दल चर्चा करत होतो. तर काय काय गुण असावेत म्हणजे तो चांगला दिग्दर्शक बनू शकतो, आपल्याला काय वाटतं? मी सांगितलंच की त्याला कॉमन सेन्स चांगला असावा त्याचा,
आणि तो याच्यासाठी की कॉस्ट्यूम म्हणजे आपण जेव्हा नाटक सिलेक्ट करतो तेव्हा ते नाटक सिलेक्ट करताना कुठल्या लोकांसाठी आपण ते नाटक करतो आहे, म्हणजे माझा टार्गेट ऑडियन्स कोणता आहे. म्हणजे मी झाडीपट्टीचं नाटक नागपूरच्या शहरी भागातल्या ऑडियन्स समोर सादर नाही करू शकत, किंवा नागपूरचं शहरी किंवा एक्सपेरिमेंटल थिएटरचं नाटक झाडीपट्टीत नाही करू शकत. त्याच्यामुळे टार्गेट ऑडियन्स कोण आहे आणि त्यांना काय भावेल हा विचार त्याचा संहिता निवड करण्यापासूनच असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मग पुन्हा आता आपण नागपूरला जेव्हा थिएटर करतो तेव्हा माझ्या मते म्हणजे मी त्याला म्हणतो की थिएटर ऑफ अवेलेबिलिटी, जे उपलब्ध आहे त्यातनं आपल्याला नाटक करायचं आहे. कारण की पैसा आपल्याजवळ तेवढा जास्त नाही आहे. कलाकार जे आहे, कलावंत जे रंगकर्मी आहे ते खूप टॅलेंटेड आर्टिस्ट नाही आहे, जास्त करून हौशी रंगकर्मी आहे. तर त्यातल्या त्यात काय चांगलं निवडता येईल, तर ती चांगली निवड करायसाठी जो कॉमन सेन्स लागतो, पात्रांची निवड करताना, तर त्याच्यासाठी मी म्हटलं की कॉमन सेन्स फार महत्त्वाचा आहे. की अवेलेबल कंडिशनमधनं चांगलं घेऊन त्या सगळ्यांची गुंफण करून एक चांगलं प्रोडक्शन लोकांसमोर सादर करणे, आणि तेही टार्गेटेड ऑडियन्स जी काय आहे त्यांना त्यांच्यासमोर, म्हणजे त्यांना ते भावेल. नाही तर मग आपण मी नाटक केलेलं आहे आणि माझं नाटक पाहायचं असेल तर पहा वगैरे, याला काही अर्थ नाही आहे. कारण की प्रेक्षकांशिवाय नाटक म्हणजे अर्ध आहे, अधूर आहे, अपूर्ण आहे. तर त्याच्यामुळे ह्या दिग्दर्शकाला मग तुम्हाला कॉस्ट्यूम, की त्या नाटकाला त्या संहितेला आवश्यक असलेले कॉस्ट्यूम, रंगभूषा, वेशभूषा, आणि मग त्याच्यानंतर सुरू होतं की म्युझिक आणि प्रकाश योजना फारच महत्त्वाची आहे. कारण की नाटक पाहायला जेव्हा लोक येतात, ऐकायला तर आकाशवाणीवर ऐकतात नाटक, पण जेव्हा नाटक पाहायला रंगमंचावर येतात तेव्हा त्यांना ती जी काही भावस्थिती रंगमंचावर उपस्थित होत आहे ती भावस्थिती लोकांच्या डोक्यात पोहोचावी, त्यांच्या मनापर्यंत भिडावी, हा यात सगळ्यात मोठा रोल आहे प्रकाश योजनेचा. आणि प्रकाश योजना करताना ती जी काही भावस्थिती आपण लोकांसमोर सादर करतो तर ते प्रकाश घेणं हे सुद्धा त्या कलावंतांना जमलं पाहिजे. आणि दिग्दर्शकांनी त्याचा वापर जर का योग्य पद्धतीने केला तर जो आवश्यक इफेक्ट आहे तो इफेक्ट नक्की मिळेल, यात बिलकुल म्हणजे मला शाश्वती आहे याच्यात. आणि त्यामुळं दिग्दर्शन करता करता मग मला असं वाटलं की मी माझं दिग्दर्शन केलेलं सुंदर नाटक बसवलं, पण ते लोकांपर्यंत पोहोचवताना प्रकाश योजनेचा अडसर येतो आहे. म्हणून मग मी आणि मी विद्युत कर्मीच असल्यामुळे मग मला करंट आणि लाईट या सगळ्यांची भीती वाटत नव्हती. त्याच्यामुळे मग मी प्रकाश योजना करायला लागलो, आणि मग ती इतकी साधली की मला पुष्कळ बक्षिसं मिळाली त्या प्रकाश योजनेच्या पोटी. आणि त्याच्यामुळं मग माझा कॉन्फिडन्स वाढला की मी आता दिग्दर्शन करून प्रकाश योजना करायला लागलो आहे, मध्ये मध्ये अभिनय पण करत असतो. खरोखरच खूप महत्त्वाचं आपण हे सांगितलं की अशा पद्धतीने जर दिग्दर्शकांनी किंवा येणाऱ्या नवीन पिढीने जर दिग्दर्शक ज्याला व्हायचं आहे ह्या सगळ्या गुणांचा जर त्यांनी नीट अंगीकारले हे सगळे गुण, तर तो चांगला दिग्दर्शक म्हणून काम करू शकेल. ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही BA मराठी साहित्यामध्ये, MA, मग नाट्यशास्त्रामध्ये MFA आणि नेट, मी आता म्हटल्याप्रमाणे ह्या सगळ्या पदव्या संपादन केल्या. हे खरोखरच कौतुकास्पद आहे की कारण सामान्यपणे कलावंत शिक्षणाच्या बाजूनी जात नाही, तो फक्त कलेसाठीच आणि कलेसाठीच जगतो, तिथेच काम करतो. पण ह्या सगळ्या कला प्रवासामध्ये या शास्त्रीय शिक्षणाचा काही तुम्हाला उपयोग झाला का? तुम्हाला का असं वाटलं की आपण नाट्यशास्त्रातलं MFA देखील करायला हवं? ॲक्च्युली शिक्षण घेण्यामागचा उद्देश हा होता की तुमच्या जाणीवेच्या ज्या कक्षा आहेत त्या रुंदावल्या पाहिजे. कारण की शिक्षण म्हणजे डिग्री घ्यायसाठी म्हणून आपण जे काही प्रश्न किंवा जे काही अभ्यासक्रम अभ्यासतो किंवा वाचतो, वाचन वाढतं, त्यामुळं जगात काय सुरू आहे हे आपल्याला माहिती पडतं. आणि जगात काय, मी माझ्या गावात माझं नाटक करतोय आणि मी खूप मोठा कलावंत आहे, ठीक आहे, पण जगात काय सुरू आहे. आणि त्यामुळे जर का माझी दृष्टी रुंदावली तर नॅचरली माझ्या कलेला किंवा मी सादर करत असलेल्या कलेला आणि माझ्यासोबतच्या समूहाला त्याचा फायदा होईल हे निश्चित. पण नुसतं अभ्यास करून नाटक नाही बसवू शकत. कारण की मी माझा जो काय अनुभव आहे मी पाहिला की पुष्कळ PhD होल्डर्सही आहे नाट्यशास्त्राचे, ते नाटक नाही करत, म्हणजे करतातही पण ते त्या लेवलचं नाही राहत. म्हणजे हा असा आरोप नाही आहे, बट ते एक अवलोकन आहे माझं. त्याच्यामुळं तो अभ्यास केला मी त्या याच्यासाठी की मला जास्तीत जास्त नॉलेज मिळावं, जास्तीत जास्त जगात काय सुरू आहे रंगभूमीवरती ते पाहायला मिळावं. आणि त्यामुळं तुमच्या मग या दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये उपयोग झाला असं तुम्हाला वाटतं का? खूप उपयोग झाला. कारण की मला आवडणाऱ्या वेगवेगळ्या कलाकृती मला मिळाल्या त्यातनं, त्या वाचनातनं. आणि जे काही आम्ही म्हणजे MA मराठी लिटरेचर करताना संत साहित्यापासनं तर MFA करताना वेस्टर्न फिलॉसॉफर्सपर्यंत या सगळ्यांचा अभ्यास करताना एक जीवनदृष्टी निर्माण झाली की नाही,
आपल्याला असं जगायचं आहे आणि आपल्या कलेतनं ते दिसायला पाहिजे. तर त्याच्यामुळे फक्त उभं राहून डायलॉग म्हणणं म्हणजे कला नाही आहे. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्या शिक्षणाचा प्रचंड उपयोग झाला. पण तसंच शिक्षण घेतलेले लोक नाटक करू शकतीलच याची गॅरंटी नाही आहे. हे थोडंसं मी म्हणजे कडवट बोलतो, पण मला वाटतं की त्याचा उपयोग नक्कीच होतो जर का तुम्ही प्रॉपर केलात तर. ह्याच तुमच्या नोटवर असा एक प्रश्न मनात येतोय की असा एक मतप्रवाह आहे की कलावंत हा जन्मतःच असतो, तो घडवला जात नाही. अशा प्रकारच्या डिग्र्या घेऊन तो केला जात नाही, कारण आता आपण ते म्हटलं. याविषयी तुमचं काय मत आहे? डिग्र्या घेऊन कलावंत होत नाही, बरोबर आहे, पण तसं जन्मतःही तो कलावंत असतो असं मला वाटत नाही. कारण की तो जन्मतः कलावंत असला तरीही त्याला जे काही वातावरण मिळेल, त्याच्यावर जे काही संस्कार होतील शिक्षकांचे, मार्गदर्शकांचे आणि मुख्य म्हणजे पालकांचे. पालकांनी जर का त्याच्याकडे लक्ष दिलं आणि त्याचे कलागुण हेरून जर का त्याला त्या क्षेत्रात पुढे जायसाठी उद्युत केलं तरच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि ते उद्युत करूनही त्या कलावंतांनी, ज्याला कलावंत बनायचं आहे, त्यांनी सातत्य ठेवून आणि आपली त्या क्षेत्रातली माहिती जास्तीत जास्त मिळवून आणि जास्तीत जास्त प्रयोग करून जर घडत गेला तो, तरच तो कलावंत चांगला होऊ शकतो आणि प्रेक्षक त्यांना स्वीकारू शकतात. तर हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जन्मजात कलावंत असतात यावर माझा तेवढा विश्वास नाही आहे. म्हणजे जरी ती कला असली तरी त्याला स्वतःच्या मेहनतीचे, अभ्यासाचे, निरीक्षणाचे जर पैलू त्यांनी स्वतः पाडून घेतले, संस्कार करून घेतले, तर तो चांगला कलावंत नक्कीच होऊ शकतो. असं हे दोघांचं जर समन्वय असेल तर तो होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. तुम्ही खरं तर दिग्दर्शक म्हणून ही तुमची खरी ओळख आहे. आता तुम्ही प्रकाश योजनेच्या क्षेत्रात देखील तेवढंच उल्लेखनीय काम करता आहात, याच्याबद्दलही काही शंका नाही. पण दिग्दर्शन करत असतानाच तुम्ही अनेक नाटकांमधून देखील अभिनय केलेला आहे. तर तुमच्या अशा ठराविक आणि वैशिष्ट्यपूर्ण या नाट्याच्या अभिनयाच्या प्रवासाविषयी आम्हाला सांगा. अभिनयाच्या प्रवासात म्हणजे मी पहिलं नुसतं अभिनय करायचो, पण जेव्हा दिग्दर्शकाने अभिनय करायचो तेव्हा मी माझा रोल करताना माझा मागचा माणूस काय करतोय हे मला दिसायचं. की हा मागचा कुठेतरी त्याचे हात किंवा त्याचे एक्सप्रेशन हे त्यांनी सोडलेले आहे हे मला जाणवायचं. आणि त्याच्यामुळे मी मेन रोल स्वतःकडे ठेवायचो, स्वतः दिग्दर्शन करायचो आणि सगळ्या आर्टिस्टला घेऊन ते नाटक बसवायचो. त्यात पुष्कळदा असे प्रसंग आले की म्हणजे थोडा मी तापट स्वभावाचा असल्यामुळे कधी शिव्या देणे किंवा कधी मारणे को आर्टिस्टला, या घटना घडल्या पुष्कळदा. पण सारी रात्र हे एक नाटक होतं, म्हणजे बादल सरकारांचं सारी रात हे हिंदी नाटक होतं. त्यात मी मुख्य भूमिका करायचो. त्या नाटकात प्रॉब्लेम असा झाला एकदा की मला त्या नाटकात 8-10 दिवसातच नाटक बसवावं लागलं स्पर्धेसाठी. आणि त्यामुळे त्या नाटकात माझं पाठांतर तेवढं चोख नव्हतं आणि मी प्रॉम्प्टिंगवर ते नाटक करत होतो, पूर्णपणे प्रॉम्प्टिंगवर. आणि प्रॉम्प्टिंगवर करता 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 त्या नाटकात असं झालं की स्पर्धेचे नियम असतात की 2 ते 3 तास नाटक व्हायला हवं आणि ते 2 तासाला 10 मिनिटं कमी असताना नाटक संपत आलं होतं. तेव्हा माझ्या प्रॉम्प्टरने सांगितलं की आता फक्त शेवटचं पान बाकी आहे आणि आता आपल्याला 10 मिनिटं काढायची आहे. आणि हे सगळं तुम्ही रंगभूमीवर असताना, स्टेजवर असताना. बरोबर. कारण की त्याच्या आधी एक मामका पांडवाश्य नाटक करत असताना ते इतकं सुंदर नाटक झालं आणि सगळ्यांनी बाहेर बक्षीस म्हणजे इस नाटक को फर्स्ट प्राइज मिला असं धनवटे रंगमंदिरासमोर शर्यती लागल्या. पण ते नाटक 7 मिनिटं कमी झाल्यामुळे बाद झालं. आणि त्यातनं मला शिकायला मिळालं की नाही 2 तासाच्या वर तर झालंच पाहिजे नाटक. मग सारी रात्रच्या वेळेस, सारी रात ह्या हिंदी नाटकाच्या वेळेस तसं झालं की 7 मिनिटं कमी असताना स्क्रिप्ट संपली. तर म्हणून मग त्यांनी तेव्हा मी जे काय केलं ते मला म्हणजे आयुष्यभर आठवण्यासारखं आहे की मी स्टेजवरनं त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या की तुम्ही त्या नाटकातल्या ज्या काही कविता आहे त्या पूर्ण कविता पुन्हा बॅक स्टेजमधनं म्हणायला लागा एकजण. आणि मग तोपर्यंत मी फक्त माझ्या टॉपलेस होऊन गेलो. मी एक म्हाताऱ्याचा रोल होता त्याच्यामुळे असं फक्त शॉल ओढलेली होती तर शॉल पाडली. मग त्या हिरोईनजवळ गेलो, मग ती हिरोईन समोर मागे लाईट्सवाला नुसतं लाईट्स कमी जास्त करत होता आणि म्युझिक सुरू होतं. आणि मग जेव्हा बरोबर 2 तास झाले त्याच्यानंतर आम्ही 2 तास 5 मिनिटांनी ते नाटक संपवलं आणि त्यात मला बेस्ट ॲक्टिंगचं मेडल मिळालं, माझ्या हिरोईनला बेस्ट ॲक्ट्रेसचं मेडल मिळालं, मला बेस्ट डायरेक्टर मिळालं आणि राज्यनाट्य हिंदीच्या फायनल कॉम्पिटिशनमध्ये. तर त्याच्यामुळे तेव्हापासून माझा ही समय सूचकता देखील ती कामात आली आणि तो लक्षणीय डोक्यात की नाही असं ते ऑन द स्टेज करायचं आहे, हे सगळं ते निर्णय घ्यायचे आहे, हे खूप म्हणजे मजा देणारं ठरलं. खूप रंजक आणि छान तुमचे अनुभव तुम्ही सांगतात, ते आपण आणखीन जाणून घेऊया. पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक आहोत, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती.
हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण साधक नाट्यकलेचा या शीर्षकांतर्गत सुप्रसिद्ध रंगकर्मी रमेश लखमापुरे यांच्याशी गप्पा मारत आहोत. सर, विश्रांतीपूर्वी आपण सांगत होतात की तुमच्या अभिनयामधल्या ज्या काही अनुभव होते तुम्ही ते आमच्याशी शेअर केलेत, पण तुम्ही आणखी काही नाटकांमधून, महत्त्वाच्या नाटकांमधून भूमिका साकारल्या, त्या भूमिकांविषयी जाणून घ्यायला मला आवडेल. मी जे एक ऐतिहासिक पुरुष असतात त्यापैकी डॉक्टर हेडगेवारांची मी फिल्म केलेली आहे. अच्छा. याकूब सईद नावाचे दूरदर्शनचे दिग्दर्शक होते. हो. त्यांनी ते फिल्म डिव्हिजनसाठी स्वयंसेवक नावाची एक फिल्म बनवली होती आणि त्यात मला हेडगेवारांचा रोल मिळाला होता. तर तो करताना आणि याकूब सरांसोबत काम करताना मला जे काही शिकायला मिळालं की एखादा दिग्दर्शक एखादा कॅरेक्टर उभं करायसाठी किती मेहनत घेतो, किती वाचतो, आणि त्यांनी मला निवडून ती माझ्याकडनं ती भूमिका करून घेतली. तर हेडगेवारांची भूमिका मी केली, एक आनंददायी रोल मला मिळाला. त्यानंतर मला ज्योतिबा फुले या रोलसाठी एका दिग्दर्शकाने विचारलं आणि त्याचे आम्ही जवळजवळ 13 प्रयोग केले. तर ज्योतिबा फुलेचं काम करताना पण ते कॉस्ट्यूम, तर तो काळ, सेटमध्ये तो काळ दाखवणे वगैरे, पण माझं फक्त अभिनयाचं काम असल्यामुळे मी खूप त्यात डोकं नव्हतो लढवत. पण तरी माझं सेल्फ वर्किंग चालू होतं की हे जर का असं केलं असतं तर कसं वाटलं असतं, असं ते सुरू सगळं चिंतन त्याच्यामध्ये. पण त्यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एका महानाट्यात, म्हणजे क्रांतिनायक नावाचं महानाट्य आहे, त्यात तुकडोजी महाराजांचा रोल मला ऑफर झाला. आणि तो करताना मी पहिले हा विचार केला की मला प्रेक्षक तुकडोजी महाराज म्हणून स्वीकारतील का, कारण की ज्या ऑडियन्ससमोर आम्ही हे नाटक करणार आहे त्यांच्या प्रत्येकाच्या घरात तुकडोजी महाराजांचा फोटो आहे. त्याच्यामुळं त्यांच्या डोक्यात तुकडोजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती माझ्या रूपानं त्यांना दिसेल का. आणि त्यामुळं मी त्यांना जेव्हा शब्द दिला तेव्हा त्यांना सांगितलं की मी 5 प्रयोग तुमचे करीन, त्याच्यानंतर माझा काही भरोसा नाही आहे. कारण की जर का मला असं वाटलं की प्रेक्षकांनी मला स्वीकारलं नाही तर मग मी कशाला फालतू उठाठेव करू ना. तर पण त्या 5 प्रयोगात मला लोकांनी तुकडोजी म्हणून स्वीकारलं आणि मोजरीपासनं तर इकडे गोंदियापर्यंत इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर त्याचे आम्ही आत्तापर्यंत 55 प्रयोग केले. अरे वा. आणि त्याचे अनुभव म्हणजे ते नाटक करताना प्रेक्षकांची अशी रीग लागते आणि मग ते लोक नाटक झाल्यानंतर पाया पडायला येतात. कारण तुकडोजी म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांचं श्रद्धास्थान. बिलकुल. आणि त्याच्यामुळं त्या 55 प्रयोगात जे काही शिकायला मिळालं, म्हणजे प्रेक्षकांसमोर आपल्याला कसं सादर करायचं आणि प्रेक्षक आपल्याला कसे उचलून धरतात हे नागपुरात राहून मला शिकायला मिळालं. तर त्याच्यामुळे तुकडोजी महाराजांचा रोल करताना, आणि त्यात असं होतं की त्या 55 प्रयोगात मी तुकडोजी महाराज परमनंट होतो, बाकी सगळे आर्टिस्ट म्हणजे माझ्या मंजुळा मातापासून तर सगळे आर्टिस्ट दर 2-4 प्रयोगांनी, कोणा मुलींचे लग्न होऊन गेले तर काही लोकांना नोकरी लागली, तर तशा पद्धतीने आर्टिस्ट जात गेले. पण मला तो सातत्याने करायला मिळाला त्याचा मला आनंद आहे. आणि त्या तुकडोजी महाराजांमुळे आज विदर्भातले 1.5 ते 2 लाख लोक मला ओळखतात. आणि मी आजही कुठे जर का गेलो बसनी वगैरे तर मला ते लोक भेटले की अरे महाराज इकडे कसं काय वगैरे. तर हे खूप छान वाटतं मला. बरोबर. दिग्दर्शक हा तुमचा मूळ पिंड. तर दिग्दर्शक म्हणून तुम्ही या तुमच्या नाट्यप्रवासामध्ये काही प्रयोग केले का, म्हणजे एक्सपेरिमेंट या अर्थाने असं विचारतो. हो, मी माझं सगळ्यात एक्सपेरिमेंटल थिएटरमधलं बेस्ट नाटक म्हणजे हिटलर बूट पॉलिश करतोय, निरंजन मार्कंडेवर लिखित ते नाटक होतं. आणि ते कामगार राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत पहिलं आलं. आणि ते नाटक करताना ती पहिले एकांकिका होती, मग त्याचं आम्ही 1.5 तासाचं केलं, मग पुन्हा स्पर्धेच्या नियमानुसार 2 तासाचं केलं. आणि त्यात जे कॅरेक्टर्स होते जे पहिल्यांदा लिहिले, ते लिहिलेले कॅरेक्टर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिन्ही जेंट्स कॅरेक्टर त्यांनी लिहिलेले होते. पण मला असं वाटलं की इथे जर का लेडीज तिन्ही असल्या तर मजा येईल. म्हणून मग मी ते फक्त हिटलरला ठेवलं, एक जेंडर वाईज तो पुरुष होता. बट हे जे 3 जण आहे, 3 मुलं आहे, ह्या 3 मुली केल्या. आणि पण ते नाटक मग इतकं हिट झालं की अल्फाला टीव्हीला ज्या कॉम्पिटिशन होतात त्या कॉम्पिटिशनमध्ये त्याला नंबर मिळाला. कामगार नाट्य स्पर्धेत, राज्य नाट्य स्पर्धेत, तर वेगवेगळ्या ठिकाणी त्याला बक्षिसं मिळाले. आणि मग आम्ही त्याचा मुंबई आणि पुण्याला प्रोफेशनल शो पण केला. तर ते मला सगळ्यात जास्त प्रायोगिक नाटक की जे मला जास्तीत जास्त आनंद देणार आणि खूप काही क्रिएटिव्ह करायसाठी आपण म्हणतो ना की क्रिएटिव्ह काय करतो, कलावंताची, सृजनशील कलावंताची एक भूक असते, त्याला काहीतरी नवीन करायचं असतं. ते भूक भागवणारं नाटक म्हणजे
हिटलर वुडपॉलिश करतो. आणि त्यानंतर आता मला एक म्हणजे आता जे लेटेस्ट नाटक आहे ते अंधार उजळण्यासाठी डॉक्टर पराग घोंगे यांचं, त्यांनी नाट्यशास्त्रावरच एक नाटक लिहिलं होतं की अंधार उजळण्यासाठी. तर त्यात 2च कॅरेक्टर होते. तर त्या नाटकात जे काही मी सेटवर, लाईट्सवर आणि कंपोजिशन्सवर काम केलं ते म्हणजे अल्टिमेट होतं. म्हणजे लोकांना ते खूप आवडलं. त्यांनी त्यासाठी मला बरेच पुरस्कारही मिळाले. आणि त्या नाटकाचे आम्ही जवळजवळ 9 शो केले. त्यातले 6 स्पर्धेतच झाले आणि प्रत्येक स्पर्धेत त्याला बक्षिसं मिळत गेली. तर तेव्हा मग मला एक दिग्दर्शक म्हणून, एक प्रकाश योजनाकार म्हणून, एक नेपथ्यकार म्हणून आणि 2च आर्टिस्ट असल्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टींचं तेवढंच ताकदीने उभं करणं आणि दोन्ही कलावंत ताकदीचे असल्यामुळे ते नाटक ताकदीने उभे करण्यासाठी जे काही फंडे म्हणू आपण, तर ते फंडे वापरायला मिळाले. आणि त्यामुळे मला खूप म्हणजे आवडलं ते की नाही, कमी आर्टिस्टचं नाटक असलं की आपण जास्त काम करावं लागतं आणि ते मला आवडतं. नाही तर खूप मोठा मॉब असला की मग हा ऐकत नाही किंवा तो प्रॅक्टिसला येत नाही, अशा सगळ्या अडचणीतून जावं लागतं. तर ते टाळता आलं आणि 2च कलावंत असल्यामुळे पूर्ण फोकस करून त्यांच्याकडनं काय काढून घ्यायचं याच्यासाठी मला ती संधी मिळाली. ती आवडली मला. दिग्दर्शन करण्याची देखील एक विशिष्ट, प्रत्येक दिग्दर्शकाची एक पद्धत असते. मला देखील एका तुमच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. मी बघितलं की तुम्ही त्या नटाला, त्या अभिनेत्याला किंवा त्या अभिनेत्रीला अभिनय सांगत नाही. तुम्ही फक्त सांगता की तू असं आहे, तुझं पात्र हे आहे आणि आता तू डायलॉग तुझ्या पद्धतीने म्हण. तर ही तुमची पद्धत आहे की आणखी तुम्ही कशा पद्धतीने दिग्दर्शन करता? तुमच्या दिग्दर्शनाची पद्धत जाणून घ्यायला आवडेल. नाही, मी एक तर सगळ्यात पहिले माझं दिग्दर्शनाचं काम सुरू असतं की जेव्हा आमची पहिली तालीम होते त्याच्या 1 महिना आधी माझं काम सुरू असतं. ते मी माझ्या पेपरवर्क, ज्याला आपण रंगावृत्ती म्हणतो, म्हणजे लेखकाने दिलेली संहिता, आणि ती संहिता माझ्याजवळ आल्यानंतर मग मी त्याच्यावर जे काही काम करतो त्याला मी रंगावृत्ती म्हणतो की जे सादर करायचं आहे मला. मग त्यात माझं लाईट्सपासनं, मुवमेंट्सपासनं, कंपोजिशन्सपासनं, कॉस्ट्युमपासनं सगळं लिहिलेलं असतं. एक पूर्ण डायरी असते आणि त्याच्यामुळे माझा अभ्यास इतका झालेला असतो. आणि जेव्हा पहिलं रीडिंग करताना कलावंत माझ्यासमोर येतो किंवा कलावंत येतो की मला हा रोल करायचा आहे किंवा हा रोल मी त्याला ऑफर केलेला आहे, तर त्या रोलला मला काय काय पाहिजे हे मी त्याला सांगतो. आणि त्यामुळे मी ठासून सांगतो की एक हाडामासाचा माणूस ज्याला बऱ्यापैकी बोलता येतं, असा कुठलाही माणूस ज्याला स्टेज डेअरिंग नाही आहे आणि मग त्याला नाटकात कधी काम नाही केलं, असे कित्येक लोक, त्यांना मी नाटकात उभं करू शकतो, हा कॉन्फिडन्स मला आहे. आणि त्यामुळं मी हा खूप मोठा कलाकार पाहिजे, त्याला नाट्यशास्त्राचं सगळं, अभिनयशास्त्राचं सगळं यायला पाहिजे वगैरे, ह्या अटी मी ठेवत नाही. आणि त्याला मोकळेपणाने काम करू देतो. आणि प्रत्येक माणूस हा आपल्या आयुष्यात ॲक्टिंग करतच असतो. तर ते जे आहे ते मी माझ्या म्हणजे त्या फ्लोअरपासनं रंगमंचापर्यंत आणणार, म्हणजे प्रॅक्टिसच्या फ्लोअरपासनं रंगमंचावर येईपर्यंत जो त्याचा प्रवास आहे, त्यात मी ज्या काही या मानवी मूलभूत गोष्टी आहे की प्रत्येकजण ॲक्टिंग करतो, प्रत्येक लहान मुलगा आईशी खोटं बोलतो, आई बाबा मुलांशी खोटं बोलतात, आणि हे खोटं बोलणं पण ते कॉन्फिडंटली बोलणं हे फार महत्वाचं आहे. तर तेच आपल्याला इथे करायचं आहे. मी त्यांना तशा पद्धतीने समजून सांगतो. त्याच्यामुळे मग ते बरोबर करतात. त्याच्यामुळे त्यांना असंच कर, इकडेच पहा, तेच कर असं सांगायची गरज भासत नाही. ते स्वतःहूनच करायला लागतात. म्हणजे हा उदारमतवादी असा दिग्दर्शकाची भूमिका आहे असं म्हणता येऊ शकेल. सर, आपण आणखीन काही गोष्टींवर चर्चा करूया या कार्यक्रमात, पण आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शको, कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परतत आहोत. घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी तुमच्या दिग्दर्शनाच्या पद्धतीबद्दल तुम्ही सांगत होतात की अतिशय उदारमतवादी, की तू असंच कर, असाच उभा राहा, इकडेच बघ, असं वगैरे तुम्ही कधी सांगत नाही. त्याला त्याच्या पद्धतीने काम करू देता आणि जर काही खटकत असेल तर तेवढं मार्गदर्शन करता की हे असं वाटतंय, तू तसं कर. याचा अनुभव मी घेतला आहे. आता मला असं सांगा की तुम्ही खूप खरं तर कितीतरी नाटकांना महत्त्वाच्या दिग्दर्शन तुम्ही केलेलं आहे. तेव्हा त्या दिग्दर्शनात कोणकोणत्या नाटकांविषयी केलं तुम्ही? ते जवळजवळ 80 ते 90 नाटकांचं दिग्दर्शन केलेलं आहे. आणि त्यात मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती आणि इंग्लिश ह्या 5ही भाषांमध्ये काम करताना मी सहजतेने वावरलो. त्याच्यामुळं आता आपल्या संस्कृतमध्ये गोविंद गीतानाम, तमो नैबद्धम किंवा आपलं अनंत प्रतिष्ठा, म्हणजे हे 3ही नाटकं बसवली मी. आणि मराठीमध्ये, हिंदीमध्ये मी मोरूची मावशी, तरुण तुर्क म्हातारे अर्क,
त्याच्यानंतर शिकार, म्हणजे असे पुष्कळ नाटकं बसवले. आणि मुख्य म्हणजे मला त्यात आणखी एक हा फायदा झाला की जसं प्रकाश योजना करताना माझा हात साफ झाला, तो स्टेजक्राफ्टचे जे विकास खुराणा आहे त्यांचे 25 नाटकं इंग्लिश नाटकं, पण मी तिथे प्रकाश योजना करायचो. तर ते 25 नाटकं आणि त्या प्रत्येक नाटकाचे 3-3 शो, तर त्याच्यामुळे माझा हात तिथे साफ झाला. आणि तसं दिग्दर्शन करताना मी पहिल्यापासून दिग्दर्शन करतच होतो, पण माझं जरा एक एक्सपेरिमेंटल थिएटर किंवा सिरियस थिएटर या पद्धतीचं दिग्दर्शन, या पद्धतीच्या नाटकं मी निवडायचो. पण इंडियन मेडिकल असोसिएशनने मला मोरूची मावशी बसायसाठी ऑफर केला आणि त्याच्यानंतर मग मोरूची मावशी, तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखं असं विनोदी नाटकं पण तर तुम्ही मग विनोदी नाटकातही मला असं वाटायला लागले की मी इथे आणखी जास्त सहजतेने काम करतो आणि त्या लोकांना आवडायचं. आणि जसं मी मगाशी सांगितलं की कुठलाही हाडामासाचा माणूस असावा आणि त्याला एक कॉमन सेन्स असावा, मी त्याला ऍक्टर करू शकतो. तर मला IMA मध्ये तो म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन मध्ये, कारण की ते सगळे डॉक्टर होते, ते कुठेही टोटली नाटक करणारे नव्हतेच, फक्त त्यांना एक इच्छा होती की स्टेजवर उभं राहायचं. आणि त्याच्यामुळे जे कधीच नाटकात काम केलेलं नाही तसे लोक यायचे आणि त्यांच्याकडनं मी चांगले नाटकं करून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे आता म्हणजे यावर्षी सुद्धा मला पुन्हा IMA इंडियन मेडिकल असोसिएशनने नाटक बसवलं होतं. माझे 10 नाटकं तिथे मी केले आणि त्यात विनोदी नाटकं केले. तर या सगळ्या गोष्टींमुळे आता कुठलाही विषय असला नाटकाचा तर तो दिग्दर्शित करून प्रेक्षकांसमोर ठेवू शकतो मी, हा माझा कॉन्फिडन्स खूपच बळावलेला आहे. आणि दिग्दर्शन करताना जसं हिटलर वूड पॉलिश करतो सांगितलं होतं, तर त्या नाटकाची तालीम सुरू असताना मी बोटीबोरीला एका म्हणजे अंतिम संस्काराला गेलो आणि तिथे जेव्हा जी चिता जळायला लागली तर ती चिता जळताना पाहून मला असं वाटलं की आमच्या त्या हिटलर वूड पॉलिश करतो नाटकात असं होतं की पृथ्वी हे एक आग का गोला आहे, म्हणजे हा एक आगेचा गोळा आहे आणि तो हळूहळू थंड होत गेला, मग त्याची पृथ्वी झाली, मग मानवाची उत्पत्ती झाली वगैरे वगैरे. तर पण मग सत्ता संघर्ष कसा होत गेला त्यावर ते नाटक होतं. तर मला नाटकाची सुरुवात अशी दाखवायची होती की आगचा गोळा. तर ती जी तिथे अंतिम संस्कार सुरू असताना ती जी चिता जळायला लागली तर तिथेच मला सुचलं की अरे हे आपण स्टेजवर दाखवू शकतो. आणि म्हणून मग मी तिथून सरळ प्रॅक्टिसला गेलो, म्हणजे मग पुन्हा आंघोळ बिंघोळ न करता सरळ प्रॅक्टिसला गेलो आणि त्यांना सांगितलं की आपण काय असं करणार आहे. मग आम्ही स्टेजवर एक मोठा गोळा बनवून तो असा जळत आहे. मग त्याच्यासाठी टेक्निकली पुन्हा विचार करावा लागेल, तिथे तुम्हाला ते जाळताना म्हणजे त्या ज्या ज्वाळा आहेत त्या स्टेजला कुठे हानिकारक नसाव्या, त्याला किती पेट्रोल लागेल, त्या ज्वाळा जर विझवताना त्या इकडे तिकडे पसरायला नको, तर यासाठी मग वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून मग ते विझवायसाठी किती पाणी लागेल, मग ते जे आम्ही एक आदिवासी बसवले होते मागे त्यांच्या तोंडात किती पाणी मावतं, प्रत्येकाच्या अशा 12 लोकांच्या तोंडात मावलेलं पाणी किती लिटर आहे, मग ते तेवढं पाण्यात किती आग विझेल असा रिव्हर्स टेक्नॉलॉजीचा विचार करून तो सीन मी उभा केला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना दिग्दर्शकाला मजा येते. म्हणजे माझं टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी करताना म्हणजे जसं कोणी बँकेत किंवा कोणी नोकरी करणारा किंवा टीचर असला की त्याला ह्या सगळ्या टेक्निकल बाबींचा तेवढा अनुभव नसतो, तर तो मला वापरायला मिळाला. आणि त्याच्यामुळे मी म्हणजे एक प्लेन क्रॅश मी दाखवला होता मामाका पांडवाच्या नाटकात, जे आपण जर का आपण आपल्या गच्चीवर झोपून राहिलो रात्री, तर जर का विमान जाताना दिसतं ते जर का फुटलं, म्हणजे ते जर का तिथे बॉम्बलास्ट झाला आणि ते खाली पडलं तर कसं दिसेल, हे मी रंगमंचावर दाखवलं होतं. आणि ते कित्येक वर्ष लोकांच्या लक्षात होतं की अरे म्हणजे असे नवनवीन प्रयोग करायचा मला नेहमी मला. आणि त्यासोबतच कसं आम्ही ललित कला विभागात मास्टर डिग्री करताना इंटर रिलेशनशिप ऑफ आर्ट या गोष्टींचा आम्हाला अभ्यास होता, एक पेपरच होता. पण म्हटलं की इंटर रिलेशनशिप आर्ट फक्त 20 मार्काचा प्रश्न सोडवायसाठी आपण अभ्यास करायचा का, मग याचा वापर करून पाहायचा ना कुठेतरी. तर मग माझा एक मित्र आहे रघु नेवरे म्हणून, चांगला उत्कृष्ट पेंटर, आता नॅशनल लेवलवर काम करतो तो. तर मग मी त्याला एक वेळा असं सांगितलं की आपण असा एक प्रयोग करूया. तर म्हणे काय, तर मी नाट्यवाचन करीन, मी आकाशवाणीचा पण A ग्रेड आर्टिस्ट आहे, त्याच्यामुळं नाट्यवाचन करताना सुद्धा माझं एक, तर तो म्हणे की ठीक आहे मी नाट्यवाचन करीन आणि तू त्यावेळेसच त्या नाटकात माझ्या शब्दातनं तुला जे काही भावना वाटल्या त्या तू कॅनव्हासवर चितारायच्या. तर मग आम्ही त्यासाठी एक लेखक निवडले, महेश एलकुंचवार सर, आणि त्यांच्या नाटकांचं पहिलं होळी नाटक होतं. त्या होळी नाटकाचं आम्ही नाट्यवाचन केलं आणि त्यांनी जवळजवळ 50 लोकमत युवा रंगभूमीचं हे होतं वर्कशॉप, तिथे आम्ही तो प्रयोग केला. आणि तेव्हा ते पूर्ण पेंटिंग झालं, 45 मिनिटाचा रीडिंग टाईम, 45 मिनिटाचा पेंटिंग टाईम, आणि ते पूर्ण झाल्याबरोबर सगळे पोरं रडायला लागले, धसधस रडायला लागले. मग आम्हाला वाटलं की यात काहीतरी आहे जादू. मग आम्ही त्याचा आणखी एक्सटेंड करत मग आम्ही एलकुंचवार सरांना ते पेंटिंग दाखवलं, तेव्हा त्यांनी म्हटलं हे होळी आहे का रे. आम्ही म्हटलं अरे, त्यांना आम्ही काही न सांगता त्यांनी ओळखलं.
म्हणजे काहीतरी आहे. मग आम्ही एलकुंचवारांच्या पूर्ण कलाकृतींवर जवळजवळ 36 पेंटिंग केल्या. अरे वा. आणि त्यात एलकुंचवार सर स्वतः 3-4 पेंटिंगच्या वेळेस स्वतः बसले आणि आम्ही काय करतोय पागलपण हे पाहण्यासाठी ते स्वतः येऊन बसले तिथे. आणि मग त्या 36 पेंटिंगचे पूर्ण भारतात 5 प्रयोग झाले. जहांगीर आर्ट गॅलरीला, ललित कला अकॅडमीला, चंदीगडला, नागपूरला, पुण्याला. तर ही जी आनंद देणारी प्रक्रिया आहे की असा एक एक्सपेरिमेंट केला. हां, त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट रघुनी केलं आणि ते पेंटिंग विकल्यानंतर त्याचं निघालंही, म्हणजे भरपूर निघालं. तर त्याच्यामुळे असे प्रयोग करण्यात मला मजा येते. तुम्ही आता या नाट्य प्रवासामध्ये अनेक वर्ष झाले आहात. इथल्या सगळ्या वर्धिष्णू स्थितीचा, त्याच्यानंतर अधःपतनाचे देखील आपण साक्षीदार आहात. अनेक वर्ष झाले तुम्ही दीर्घकाळ या ठिकाणी आहात. तर एक नाट्यकलावंत म्हणून नागपूरच्या आणि विदर्भाच्या रंगभूमीविषयी तुमचं काय निरीक्षण आहे? नागपूरच्या रंगभूमीबद्दल जेव्हा रंगकर्मी बोलतात तेव्हा ते सगळे हेच सांगतात की प्रेक्षक येत नाही. एक त्यांचा ठरलेलं वाक्य असतं की का प्रेक्षकच येत नाही. काय यावं त्यांनी? तुम्ही त्या दर्जाची कलाकृती सादर केली तर ते येतील. तुम्ही आज राज्यनाट्य स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासन एवढा खर्च करतो आणि तुम्ही जवळजवळ 30 ते 35 नाटकं राज्यनाट्य स्पर्धेत करता. त्यातले 5 किंवा 6 असतात की एक दर्जा असतो त्याला नाटक म्हणून. प्रचंड उत्कृष्ट नाही पण एक दर्जा असतो. पण बाकीचे 20 नाटकं अशी असतात की त्याला म्हणजे का पाहावं आपण? म्हणजे मी तर म्हणतो की त्या परीक्षकांवर बलात्कार येतो की त्यांना पाहावं लागतं कारण की ते परीक्षक आहे. तर असे नाटकं पाहायला लोक तिकीट काढून काय येतील? जर का तुमचं म्हणणं आहे की तिकीट काढून यायला पाहिजे लोकांनी, जसं आज मुंबई पुण्यामध्ये आहे ते वातावरण, पण त्या दर्जाच्या कलाकृती निर्माण होतात, त्या पद्धतीने ते इन्व्हेस्ट करतात. एक बिझनेस म्हणून त्यांनी, इंडस्ट्री म्हणून त्यांना मान्यता दिली आहे, प्रोफेशनलिझम. हां, पण आपल्या इथे पूर्ण हौशीच आहे. पण हौशी असून आमच्या तिकीटं विकल्या गेल्या पाहिजे असं नाही होत. आणि कसं आहे की नागपुरात असं आहे की 2-3 नाटकात काम केलं आणि 1-2 ठिकाणी बक्षीस मिळालं की तो स्वतःचा वेगळा ग्रुप काढतो. म्हणजे प्रत्येक झेंड्याखाली एक सेनापती आहे पण सेना कोणाच जवळ नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे. संघटित होणं गरजेचं आहे. कारण की याला लाईट्समध्ये मास्टरी असेल, त्याला ॲक्टिंगमध्ये असेल, त्याला सेटमध्ये असेल, तर हे सगळे एकत्र येऊन नाट्यकलाकृती निर्माण होईल. पण तुम्ही म्हणाल की नाही मैं अकेलाही करूंगा तो असं नाही होत. तर त्याच्यामुळे त्या कलाकृतीच्या दर्जावर फरक पडतो आणि त्याच्यामुळे प्रेक्षक येत नाही आणि त्याच्यामुळे अपडाऊन चालू असतात. फक्त राज्यनाट्य स्पर्धा हे एकच उद्देश असलेलेही मॅक्झिमम लोक आहेत आणि फक्त हौशी, म्हणजे आम्हाला फक्त हाऊस म्हणून नाटक करायचं. मग आता त्याच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? पण त्यांना पाहिजे आहे की मी प्रोफेशनल झालो पाहिजे, तर तसं नाही होत. ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे, खूपच गांभीर्य, खूप अगदी हाऊस म्हणून नको घ्यायला असं कलावंतांनीच गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं प्रेक्षकांना दोष देऊन काही अर्थ नाही आहे. आपण आणखी चर्चा करूया, पण कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती. कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी तुम्ही हे सांगत होतात की नाटक ही गांभीर्याने घेण्याची गरज आहे. केवळ हौस म्हणून नाटक होऊ शकत नाही, त्याशिवाय त्या नाटकाला दर्जा देखील प्राप्त होऊ शकत नाही. आणि शिवाय नागपूरच्या आणि विदर्भातल्या कलावंतांनी संघटित होऊन एकत्रित जर काही केलं तर इथे नाट्य चळवळ पुन्हा एकदा रुजू शकेल आणि उज्ज्वल परंपरा त्याला लाभू शकेल. आता मला असं सांगा की तुम्हाला ह्या कारकिर्दीमध्ये अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत, तेव्हा काही तुमचे निवडक आणि महत्त्वाचे कोणते पुरस्कार त्यात आहेत? मला सुरुवातीपासून अभिनयाचे, प्रकाश योजनेचे, दिग्दर्शनाचे, निर्मितीचे, अनेक महाराष्ट्र शासनाचे, कामगार कल्याण मंडळाचे आणि बाकी संस्थांचे एकांकिका स्पर्धांमध्ये बरेच पुरस्कार मिळाले. पण विदर्भ गौरव समितीतर्फे यावर्षी 2025चा स्मिता पाटील पुरस्कार मला मिळाला. तो मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार यावर्षी मी स्वीकारला. आणि असे पुरस्कार मिळत राहतात. पण आणखी एक सांगतो की यावर्षीपासून मी स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असं मी मागच्या 2 वर्षापासून ठरवलं आहे की स्पर्धेत भाग घेऊन त्या पुरस्कारांच्या रॅट रेसमध्ये फिरण्यात काही अर्थ नाही आहे. आणि आता माझं झालं आहे वय, म्हणजे मी आता इतके पुरस्कार घेतलेले की आता नवीन येणाऱ्या मुलांसाठी मी एक जागा का अडवू असंही मला वाटतं. म्हणजे हा काही उपकार वगैरे नाही करायचा, पण की नवीन मुलांना पण करू द्या आणि त्यांना पण पुरस्कार मिळाले पाहिजे. त्याच्यामुळे मी आता स्पर्धेत भाग घेत नाही, पण माझं रंगकर्म सातत्याने सुरू आहे. वर्षातनं 4-5 फुललेली नाटकं, 1-2 एकांकिका आणि विविध प्रयोग, हे चालले माझं टार्गेट आहे. या तुमच्या पुरस्कारांसाठी आमच्या सगळ्यांतर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि आता
इतक्या सगळ्या दीर्घ प्रवासामध्ये काही ना काहीतरी नक्कीच आठवणीत राहणारे असे काही प्रसंग घडले असतील तर एखादा प्रसंग आमच्याशी शेअर केला तर आवडेल आम्हाला. मी एक नाटक मला ऑफर झालं मुंबईवरनं, एका म्हणजे माझ्या मैत्रिणीने फोन केला की तुला हे नाटक करायचं आहे. आणि ते नाटक होतं भक्तिभाव, म्हणजे मीरा, मैं हूँ मीरा हे नाटक. आणि ते नाटक तुला करायचं आहे. मला भक्ती किंवा संगीत याविषयी थोडासा मी जरा बॅकफूटवर असतो नेहमी. पण तिने सांगितलं नाही, हे तुलाच करायचं आहे. तुझ्यासारखे पुष्कळ दिग्दर्शक मिळतात पण तुलाच हे करायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे. पण ते प्रोडक्शन होतं जयपूरचं. जयपूरला ते नाटक बसवायचं होतं. त्यासाठी प्रॅक्टिसला जाणे येणे, तिथे 8 दिवस राहणे, पुन्हा येणे, पुन्हा जाणे. तर त्याचे जवळजवळ 7 प्रयोग झाले. त्या नाटकाचा महत्त्वाचं म्हणजे त्यात आम्ही जेव्हा रेकॉर्डिंगला गेलो तेव्हा अनुप जलोटाजी भेटले आणि भजन सम्राट ज्यांना म्हणतात. भजन सम्राट, त्यांच्या आवाजात आम्ही एक भजन रेकॉर्ड करत होतो. तर त्यांनी सांगितलं की रमेशजी मुझे आपके नाटक में काम करना है. अरे वा. तर तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे, अनुप जलोटा आपल्या नाटकात काम करायला तयार आहे. मी म्हटलं अरे सर क्या बात कर रहे हैं आप. तर नहीं मुझे करना है. आप कौन सा रोल देंगे. म्हटलं आप कृष्ण का रोल कीजिए. आणि त्यांनी हो म्हटलं लेकिन तालीम को आना पड़ेगा, प्रैक्टिस देनी पड़ेगी, ये लाइव नाटक है, रेकॉर्डेड नहीं है. तर ते म्हणे की मैं आऊंगा. आणि ते 3 दिवस जयपूरला आले. त्यांनी तिथे प्रॅक्टिस केली आणि त्या शोमध्ये त्यांनी काम केलं. आणि अमीर फोर्टला, म्हणजे अमीर फोर्टच्या पुढे ते नाटक पूर्ण, म्हणजे तिथे मिनिस्ट्री ऑफ कल्चर, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम सगळे सेक्रेटरी बिलकुल प्रॅक्टिस पाहायसाठी उभे आणि सगळे तामझाम आणि अनुप जलोटासोबत आणि त्यांचा रोल. मग मी त्यांना रागवत आहे तरी ते हो अच्छा अच्छा हां ठीक आहे वगैरे. आणि तेवढ्याच प्रेमळपणे त्यांनी तो रोल केला. हा माझ्यासाठी आयुष्यात म्हणजे लक्षवेधी असा प्रसंग आहे की असं आपल्या नशिबात आलं. हो, हा एक खरोखरच लक्षात राहण्यासारखा प्रसंग आहे. तुमच्या तर कुटुंबामध्ये नाटकाचा वारसा नव्हता, पण सध्या तुमच्या कुटुंबामध्ये नाटक आहे का? आहे म्हणजे मी नाटकात असतानाच बायकोला ऑफर केलं, म्हणजे प्रपोज केलं की ती माझ्या नाटकात काम करायची. आम्ही 3 वर्ष एकाच ग्रुपमध्ये काम करायचो. मग मी तिला प्रपोज केलं आणि तिने होकार दिला. आणि आज जवळजवळ 38 वर्ष झाले आम्ही सोबत संसार करतोय. आम्हाला 2 मुलं आहे आणि दोघंही नाट्यक्षेत्रात, म्हणजे नाट्यक्षेत्रात नाही पण इंटरेस्टेड आहे. म्हणजे लहान मुलगा तर नाट्यक्षेत्रातच आहे, म्हणजे त्यांनी आता साऊंड इंजिनिअरिंग करतोय तो. तर आणि त्यांनी मी वसंतरावमध्ये राहुल देशपांडेंसोबत मेन रोल केलेला आहे. अरे वा. मी पण त्यात एक छोटा रोल केला, माझ्या बायकोनी पण छोटा रोल केला. आणि माझी मिसेस रेग्युलर नाटकात काम करते, तिलाही अनेक पुरस्कार मिळालेले आहे. ती आकाशवाणीची A+ आर्टिस्ट आहे. आणि सातत्याने ती काहीतरी सामाजिक नाटकांमध्ये तिला जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे सामाजिक पथनाट्य बसवणे, म्हणजे तिने आता मध्ये आपला मोक्षकाष्ठ म्हणून एक नाटक केलं होतं. ते घाटावर जाऊन तिने केलं. घाटावर जायला माणसंही घाबरतात, पण तिने तिथे घाटावर जाऊन ते नाटक केलं होतं त्यांच्या ग्रुपसाठी. मोक्षकाष्ठांचं महत्त्व समजून देणारं पथनाट्य. तर ती अशी पथनाट्य करत राहते आणि राज्यनाट्य स्पर्धेतही माझ्यासोबत काम करते. महापात्रा नाटकात तिने काम केलं होतं. त्यानंतर मग मी रक्तपुष्प दिग्दर्शित केलं, त्यात माझ्या मुलांनी काम केलं होतं. तर असं आमच्या घरचे लोक आता सगळे म्हणजे काम नाटकात इंटरेस्ट घ्यायला लागले आणि त्यांचा एक सपोर्टही असतो मला. आणि म्हणजे तुम्ही नाटक आता तुमच्या कुटुंबात रुजवलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. तुमच्याकडून ऐकण्यासारखं खूप आहे, कारण इतका दीर्घ प्रवास तुम्ही या क्षेत्रामध्ये घालवलेला आहे. पण आता जाता जाता वेळ कारण कमी असल्यामुळे या क्षेत्रामध्ये करिअर म्हणून येणाऱ्या नवीन तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल इतक्या वर्षांच्या तुमच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर? माझं ऑर्डनन्स फॅक्टरीला नोकरी असल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे मी विविध प्रयोग करून आणि प्रचंड अनुभव मी घेतलेला आहे. दिग्दर्शनाचा, अभिनयाचा, प्रकाश योजना आणि टोटलच नाट्यशास्त्राचा. नवीन येणाऱ्या मुलांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमचं करिअर जर का यात करायचं असेल, म्हणजे पोटपाणी जर का याच्यात ठेवायचं असेल तर प्रचंड स्ट्रगल आहे. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला तुमचं सरस आणि काय म्हणाल त्याला की क्वालिटी दिल्याशिवाय किंवा दर्जा दिल्याशिवाय, दर्जा राखल्याशिवाय त्या कामाला काही अर्थ नाही. अस्तित्व टिकू नाही शकणार. अस्तित्व टिकू शकणार नाही. कारण की इथे स्पर्धा खूप प्रचंड आहे आणि त्या स्पर्धेत टिकायचं असेल तर तुम्हाला तुमचा दर्जा राखावा लागेल, तुम्हाला तुमचं बोलणं सुधारावं लागेल. आपल्या विदर्भातील लोक थोडेसे हेकड आहे असं सगळ्यांनाच माहिती आहे. तर तो सॉफ्टनेस तुमच्या बोलण्यात आणावा लागेल आणि मग तुम्हाला लोक कामं देतील. कारण की एक काम मिळालं म्हणजे ते काम लोकांनी स्वीकारलं तर तुम्हाला दुसरं काम मिळेल. बरोबर. तर ते स्वीकारायसाठी आणि त्या ज्या काही प्रोडक्शन टीमसोबत तुमचे संबंध कसे आहे ह्या सगळ्या गोष्टी घडवायसाठी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून आणावा लागेल. आणि ते जर बदल घडवून आणले आणि तुम्ही पॉझिटिव्ह काम केलं
तर नॅचरली बॉसला आवडेल ते काम सगळेजण करतात. म्हणजे आपण घरी पाहतो की वडिलांना आवडेल तसंच काम मुला करतात. तर त्याच्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये जे काही मातब्बर लोक आहेत त्या लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचलं पाहिजे आणि त्यातनं मग प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे आणि प्रेक्षकांनी ते स्वीकारलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या वातावरणानुसार स्वतःला बदलणं फार गरजेचं आहे. मैं ऐसा हूँ, मैं कर लूँगा, ते चालणार नाही. खूप महत्त्वाच्या टिप्स आपण या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना दिलेल्या आहेत. कार्यक्रमाची वेळ संपते आहे, त्याच्यामुळे आता आपल्या चर्चा इथे आपली ही थांबवावी लागते. आज आपण या ठिकाणी आलात, अतिशय मोकळ्या मनाने आणि खूप छान सोप्या शब्दामध्ये आमच्या दर्शक रसिकांशी संवाद साधलात, आमच्याशी बोललात. याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार.